ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना आता मूल नकोय. सगळं नॉर्मल असताना पण मूल नको असतं. लिंक नवीन सुरू झालेलं आहे. डबल इन्कम, नो किड्स. बरीच आजची पिढी लग्नास तयार नाहीये. सेक्स इझिली अवेलेबल आहे, त्यामुळे लग्नच केलं पाहिजे ही परिस्थिती नाही. मुलांना वाढवणं, शाळा, हा खर्च हा आजच्या पिढीला तो फार असा ताण देणारा वाटतो. साध्या झबला आणि लंगोटमध्ये पण बाळं छान दिसतात, सुखाने वाढतात. व्हाईट कलरची मुलं कमी झालेली आहेत. कुठेतरी नको तिथे 3-4 होत आहे. एकाला मूल हवं आणि दुसऱ्याला मूल नकोय. स्वतःचा स्वार्थ याच्यात आहे, आपल्याला जबाबदारी नको, त्यामुळे आपण ते मूल नको म्हणतो. डिवोर्स घेण्याचं प्रमाण वाढलं. तर डिप्रेशन येतं. पण अशी का वेळ यावी की तिने तुला सोडूनच निघून गेली ती. नमस्कार. आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शहा हिला एक प्रश्न विचारण्यात आला होता की लग्नानंतर मुलं व्हावीत की नाही. यावर तिने स्पष्ट सांगितलं होतं की अजिबात नको, त्यापेक्षा तुम्ही कुत्रा सांभाळा. तिच्या या वक्तव्यानंतर खरं तर सोशल मीडियावरती असा पूर आलेला आहे वेगवेगळ्या स्टेटमेंटचा, वेगवेगळ्या विधानांचा. अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे, तर काहींनी तिला समर्थन देखील दिलं आहे. समाजाचा हा बदलता चेहरा आहे. पण खरंच मूल नको म्हणजे चाइल्ड फ्री पॉलिसी ही आजच्या पिढीला खूप हवीहवीशी वाटते. पण त्याचे समाजावरती काय परिणाम होणार किंवा त्यांच्यावरती काय परिणाम होणार, या सगळ्यांचा आज आपण एक लेखाजोगा होणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध रिलेशनशिप कोच, मॅरेज काउन्सलर डॉक्टर सुचिता भिडे शहा मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅडम बरोबर आमची तिसरी भेट आहे. जेव्हा असे काही रिलेशनशिपचे प्रश्न येतात तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मॅडम अगदी समर्थ असतात आणि त्या नेहमी आमच्यासाठी देखील उपलब्ध असतात. त्याबद्दल तुमचे खरं तर विशेष आभार. मॅम, आत्ताची जी परिस्थिती आहे खूप वेगळी आहे. काळ बदलला आहे, नात्यांच्या व्याख्या देखील बदलत आहेत. आपण म्हणतो की नात्यांमधनं संवेदना हरवत चालल्यात. त्यामुळे बरीच आजची पिढी ही लग्नास तयार नाही आहे. तर ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना आता मूल नको आहे म्हणजे चाइल्ड फ्री पॉलिसी ते स्वतःच्या लाईफमध्ये आणतायत. काय सांगाल यावर तुम्ही? खरं लग्न, मूल हे आपल्या आयुष्याला पूर्णतः देतं. म्हणजे जबाबदारी घेण्याची मानसिक, मनाने, शरीराने आणि पैशाने जर तयारी असली, कमी जास्त असू शकतं, पण आपलं मूल म्हणजे आपलं एक्सटेंडेड बॉडी असते ती. ते मूल जन्माला घालावं, त्यांनी खूप आनंद आणि सुख मिळतं. मूल जन्माला न घालता येतं ते लोक ट्रीटमेंटमधून जातात, 40-40 इंजेक्शनं घेतात, अनेक लाखात खर्च होतो. एवढी धडपड मुलांसाठी करतात. दुसऱ्या बाजूला सगळं नॉर्मल असताना पण मूल नको असतो. हे डिंक नवीन सुरू झालेलं आहे. डबल इन्कम, आणखीन नो किड्स. आणि हे समाजासाठी हेल्दी नाही. उद्या आपला समाज वाढणार नाही. पण हे एक कारण आहे. पण त्याची दुसरी बाजू जेव्हा आपण या पिढीबरोबर बोलतो किंवा अशा काही कपल्सबरोबर जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळी त्यांच्याकडे अशी उत्तरं असतात की जी खरंच विचार करण्यासारखी असतात. मूल होऊ न देण्यामागे निव्वळ म्हणजे डिंक वगैरे हा जो प्रकार आहे तो असेलच, पण त्याबरोबरच वाढती महागाई, पुन्हा हल्ली नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत. मुलांना वाढवणं, शाळा, हा खर्च हा आजच्या पिढीला तो फार असा ताण देणारा वाटतो आहे. आणि हे देखील यामागचं एक कारण आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आत्ताची मुलं जी 5 आकडी पगार घेत आहेत ते देखील मुलं जन्माला घालण्यामध्ये म्हणजे तयार नाही आहेत. तर ही एक मानसिकता आहे बदलणारी. तर यावर एक काउन्सलर म्हणून तुम्हाला काय वाटतं? या मानसिकतेबद्दल हल्ली काय असतं ना, जबाबदाऱ्या कमी घेतात. जर तुम्ही तुमच्या अपेक्षा, मुलांना वाढवण्याची पद्धत, मोठी स्टायलिश ब्रँडेड वस्तू अशा ठेवली तर तुम्हाला महाग पडतं. साध्या झबला आणि लंगोटमध्ये पण बाळं छान दिसतात, सुखाने वाढतात. बाळाला कधीही ब्रँडेड कपडे आणि सगळ्या गोष्टी नको असतात. हे आपला शौक आहे. तो जर आपण आवडता घेतला आणि जर घरात रिलेशन चांगलं ठेवलं तर आपलं मूल सांभाळायला आई किंवा सासू तयार असतात. त्याच्यासाठी हे व्यवस्थित वागणं पण गरजेचं आहे. एक 2-3 महिने सुट्टी घेऊन बाळाला दूध पाजून सासूकडे ठेवून देता येतं. हल्ली तर सोयी आल्यात, तुम्ही सेव्ह पण करू शकता दूध. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही फार मोठी जबाबदारी नाही. स्वतःचा स्वार्थ याच्यात आहे, आपल्याला जबाबदारी नको आहे, त्यामुळे आपण ते मूल नको म्हणतो.
कारण मुलाची जबाबदारी आयुष्यभराची असते. आज मी आई नाही, आजी पण आहे. आजही मुलींनी सांगितलं नातवासाठी इकडे ये, तर मी आनंदाने जाते. आपली कामं बंद करूनही जाते, कारण तो माझा आनंद आहे. ही भावना जर नसली तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला मूल नको. माणसं घाबरतात. आणि मूल झालं की शाळेच्या फी, साध्या शाळा अवेलेबल आहेत. तुमच्या घरातलं वातावरण आणि तुम्ही दिलेलं लक्ष मुलांना अभ्यासात पुढे आणू शकतं. त्यामुळे महाग शाळाच, ट्युशन्स ह्या सगळ्याची गरज नाही. त्या कॉम्पिटिशनमध्ये हल्ली समाजातल्या तरुण मुलं आहेत. म्हणूनच हे कॉम्पिटिशनमध्ये मूल नसलं तर बराचसा खर्च कमी होतो, जबाबदारी कमी, हे विचार आलेले आहेत. पण असे विचार जेव्हा नवीन पिढी करत असते त्याचे समाजावरती देखील वेगवेगळे परिणाम होत असतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? समाजावर नक्कीच परिणाम होत असतात. एकतर आपली प्रजा कमी होत चालली आहे. लोकसंख्या टोटल वाढते आहे, पण आपली माणसं, व्हाईट कॉलरची मुलं कमी झालेली आहेत. कुठेतरी नको तिथे 3-4 होत आहेत. आणि जिथे आहे सहज मूल एखादं तरी मोठं करणं शक्य आहे, तिथे आपण मूल होऊन देत नाही. आणि पुढे काय आहे ना, पुढे एकमेकांचा सतत पण कंटाळा येतो. आपलं मूल त्याच्यामध्ये मन रमतं, तो पुढे जात असतो. आपल्या इच्छा आपण त्याच्या थ्रू पुऱ्या करत असतो. मला जर डॉक्टर व्हायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं, तर मी माझ्या मुलाच्या थ्रू होऊ शकतो आणि तो आनंद मिळवू शकतो. मुलं वाद घालतात, मुलं ऐकत नाहीत, हे स्वाभाविक आहे. प्रत्येक आपला स्वभाव घेऊन येतं, पण त्याला जर व्यवस्थित वळण आणि संस्कार लावले तर ही वेळ कमी येते आपल्यावरती. त्यामुळे मूल न होऊन देणं हे समाजासाठी पण घातक आहे. सोशल मीडियाचा याच्यावरती किती प्रभाव आहे? कारण हल्लीची आपण बघतो की सगळेजणच सोशल मीडियावरती म्हणजे बिझी असतात. सोशल मीडियामध्ये येणारी प्रत्येक रील किंवा प्रत्येक व्हिडिओ हेच आपल्या लाईफचं लेसन आहे असं समजून ते फॉलो करायला लागतात. तर त्याच्यामध्ये अनेक सेलिब्रिटीज आहेत किंवा अनेक असे इन्फ्लुएन्सर देखील आहेत की जे अगदी ओपनली सांगत असतात की खरंच तुम्ही म्हणजे डिंक फॅमिली तुम्ही एक्सेप्ट करा म्हणून. त्याचा प्रभाव देखील या तरुणांवरती होतो आहे, तरुण जोडप्यांवरती होतो आहे. तर ह्यावरती आपण कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो? एक तर पहिल्यांदा मी खरंच सांगते, सोशल मीडियाचा प्रभाव, रील्स ह्याचं वेड लागलेलं आहे लोकांना. कुठचीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर केलं की त्याला वेडच म्हणतात. त्याच्या वेडातनं आपण बाहेर यावं. आपल्या घरातली परिस्थिती बघा. मला जर जमतं आहे, परवडतं आहे, मी मिडल क्लास आहे, पण माझी आई किंवा सासू पाळीपणीने बाळांना सांभाळू शकते. त्यामुळे हे असले विचार करू नयेत. सोशल मीडियात सगळं खरं सांगत नाहीत. रिॲलिटी खूप कमी असते सोशल मीडियावरती. फॅन्टसी त्यांचे विचार असतात, ते त्यांच्या आयुष्यात लागू पडतात, सगळ्यांच्याच आयुष्यात लागू पडत नाहीत. त्यामुळे ॲज अ काउन्सिलर मी नक्की सांगेन की स्वतःचं अंथरूण बघा, तसे पाय पसरा. जर एक नाही 2 मुलं जमत असली, दोन्ही मुलं होऊन द्यात आणि आयुष्याला पूर्णता येऊ देत. तुम्हाला पूर्ण वाटतं मूल झाल्यानंतर. म्हणजे असं आपल्या इकडे म्हणायचं की संसार तेव्हाच होतो जेव्हा मुलं येतात, अंगण फुललेलं असतं आणि मग संसार तुमचा सुखाचा होतो. पण ॲक्च्युली लग्नाचं कारण बेसिक सेक्स, सेकंड आहे फॅमिली. हल्ली 3-3 कंपॅनियन, आणखीन बोलत नाही आणि हे नाही, कंपॅटिबिलिटी. बेसिक या 2 गोष्टींवरच लग्न आधारलेलं आहे. मॅम, पार्टनरपैकी समजा एकाला मूल हवं आहे आणि दुसऱ्याला मूल नको आहे, या अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये तणाव देखील वाढतो. अशा वेळी तुमच्याकडे ते येत असतील काउन्सिलिंगसाठी, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देता? नाही, ॲक्सेप्टन्स. ते मूल जन्माला आलेलं आहे. तुला आवडत नसलं तर तू फक्त प्रोव्हाइड, समजा वडिलांना आवडत नव्हतं, मूल हवं नको होतं आणि झालेलं आहे, तर त्याची फक्त जबाबदारी घेणं हे तुमची पूर्ण ॲब्सोल्यूट जबाबदारी आहे. मुलाला मोठं करताना बायकोला निदान पैशांनी मदत करणं, म्हणजे एखादी बाई मदतीला ठेवणं, किंवा या प्रकारे तुम्हाला जागरण नसेल करायची, दुसऱ्या रूममध्ये झोपा, पण घरात मूल आल्यानंतर त्याची जबाबदारी घेणं आवश्यक आहे. आणि जर बायकोला मूल हवं असलं तर ॲज अ पार्टनर आपण त्याला हो म्हणणं, किंवा नवऱ्याला हवं आहे तर हो म्हणणं हे गरजेचं आहे. तर लग्न स्मूथ आणि चांगलं चालतं. कुठेतरी जाणीव असते की माझ्यासाठी हे मूल होऊन दिलेलं आहे, आणि त्यांनी आपलं बॉन्डिंग पण वाढतं. मुलांमुळे वाढतं. एकमेकांच्या इच्छा पूर्ण केल्या, तुम्हाला नको आहे पण मला हवं आहे आणि आपल्याला मूल होऊन दिलं, तर ते पण एक वेगळी भावना होते ना उपकाराची.
बॉन्डिंग नक्की वाढतं आपल्यामध्ये. मला एक प्रश्न विचारायचा होता की आत्ताच्या त्या तरुण पिढीमध्ये ना एक भीती देखील आहे की मुलं झाली की हे बाकीच्या जबाबदाऱ्या वगैरे ते टेन्शन आहेच आणि मुलं नसली तर आपण अगदी हॅप्पी राहू. खरंच याच्यामध्ये काय म्हणजे तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये कोण हॅप्पी आहे जास्त आणि कोणाला भीती बाळगायला हवं? ॲक्च्युली पूर्ण 28 तारखेला पैसे संपलेले असताना पण वेगळा आनंद असतो. सगळे पैसे गोळा करून पुढे त्याचा वापर काय करायचा. एकमेकांना सतत 24 वर्ष बघितलं की एकमेकांचा कंटाळा पण येतो आपल्याला आणि ते खूप सगळं ड्रामॅटिक वाटतं आपल्याला. त्याच्यात सत्यता नसतं. मूल येतं, मुलात गोंधळ घालतो, घरात सांडवतं, फाडतं. ह्या सगळ्यात एक वेगळी मजा असते आणि त्याच्यात वेगळेपणा पण असतो. की आम्हाला मूल हवं आहे की नको या गोंधळामध्ये आजची पिढी आहे. तर त्याच्यावरती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मेंटल हेल्थवरती किती परिणाम होतो? त्यांना मेंटल हेल्थ म्हणजे त्यांना जबाबदारीचं ओझं तर येतंच 100%. आणि आणि आहे समाज असतो आणि आता आपण बघितलं की नवीन कपल्स दिसलं लग्नाला काहीतरी अगदी 6 महिने झाले असतील वर्ष तर सगळेजण त्यांना डायरेक्ट विचारायला गुड न्यूज केव्हा देत आहे म्हणून. हे खूप कॉमन आहे म्हणजे हे अनेक वर्षांपासूनच आहे. लग्न होईस तर लग्न कधी करता लग्न आणि लग्न झालं की मूल कधी. हां. ते लोकांच्या आपण मी म्हटलं ना आपल्या परिस्थितीप्रमाणे मूल 2 वर्षांनी वर्षभराने मोठ्यापणे हल्ली लग्न करतात. 31व्या वर्षी लग्न केल्यानंतर निदान 32 वर्ष झालं तुम्ही घरातल्या लोकांना ओळखलं सेटल झालात की मूल होऊन देणं हे संसार म्हणजे मूल असणं त्याला संसाराची पूर्णता येते. अच्छा हे एक आहे. आता ही आपला शहरामध्ये ह्या डिंग कपलचं म्हणजे तो क्रेज आहे डिंग कपल कारण तिथे महागाई वगैरे आहे. पण ग्रामीण भागामध्ये मात्र आपल्याला चित्र वेगळं दिसतं. म्हणजे अगदी त्याला 10-15 हजार रुपये जरी पगार असेल तरी पण 4-4 मुलं असतात आणि मग त्यावेळी ती जबाबदारी ती कशा पद्धतीने सांभाळतात हा पण मोठा एक प्रश्न असतो. तर ह्या दोन्हींच्या मागे कारण काय? अतिशिक्षणामुळे माणूस एवढा विचार करायला लागला आहे का? अतिशिक्षणामुळे फक्त विचार करतोय का स्वार्थी झाला आहे. कारण जागरणंही व्हावी लागतात, खर्च पण होतो 100% आणि त्याला व्यवस्थित वाढवायचं. मी तर म्हणते समाजाला एक चांगलं नागरिक देणं हे पण आपलं काम असतं आई आणि वडील म्हणून. ते करण्याचं अवॉइड करण्यासाठी मूल नको असतं. गावामध्ये एक तर सोशल मीडियाचा प्रभाव कमी आहे आणि मला असं वाटतं मे बी आय एम रॉंग की त्यांना 4 मुलं झाली तर शेतीमध्ये 4 मुलं मदतीला आहेत. वाव नाही तिकडे आहे तसं एक ते तसंच समजूत असतं की आहे घरचीच त्यांची. आहेत 4 झाली तरी हरकत नाही. माझ्या नाहीतर शेतामध्ये मग काम करण्यासाठी मजूर मजूर लावावा लावावे त्याच्यापेक्षा लागतात. घरचीच. बरोबर आहे. इवन हे सेम तुम्ही पूर्वीच्या काळी 21 वर्षापूर्वीपर्यंत जे बिझनेस कम्युनिटी आहे त्यांच्यात पण 1 आणि 2 मुलं नव्हतीच. 3-4 झाली तर एक दुकानात बसेल, एक फॅक्टरी सांभाळेल अशी मानसिकता होती. पण मूल हे ओझं हे कधीच नव्हतं. आपण आता बोलतोय ते आहे म्हणजे चाइल्ड फ्री मॅरेजवरती. अजून एक प्रश्न आहे समाजामध्ये सध्या की मुलं लग्नच करायला मागत नाही आहेत. म्हणजे आता आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत डिवोर्सचं एकीकडे प्रमाण वाढतं आहे. तर ह्याचा सगळा समाजावरती देखील खूप परिणाम होतो आहे. समाजाची घडी विस्कटत चालली आहे थोडक्यात. तर तुम्ही नवीन पिढीला तुम्ही असं काय सांगाल की लग्न केल्याने काय फायदे होतात आणि न केल्याने काय नुकसान होऊ शकतं? हल्ली काय झालं आहे ना सेक्स इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे लग्नच केलं पाहिजे ही परिस्थिती नाही. लिव्ह इन रिलेशनशिप पण त्यातलाच एक प्रकार आहे ज्याच्यात जबाबदारी नाही एकमेकांची. बरोबर आहे. ही जबाबदारी न घेण्याच्या पाठी पण बरीच कारणं असू शकतात. तुम्ही लहानपणापासून जर घरात लग्न म्हणजे फक्त भांडणं मारामाऱ्या तर मग लग्न नकोसं वाटतं. बाकी लग्न करून संसार करणं हे खूप नॉर्मल आणखी हेल्दी आहे. तुम्ही लग्नाशिवाय राहिलात तरी तुमच्या सगळ्या भावना पूर्ण होत नाहीत. मग त्या कुठेतरी विचित्र ठिकाणी बाहेर येऊ शकतात. त्याच्यापेक्षा आपण पूर्णपणे आपल्या संसारात जर हॅपीली सॅटिस्फाईड असलो तर समाजामध्ये वेडं वागणं होत नाही. अनमॅरिड माणसांचं वागणं वेगळं असतं. आता बऱ्याच गोष्टी ह्या लग्नाच्या आधीच मुलं आणि मुली दोन्ही फॉरवर्ड झाले. लग्नाच्या आधी त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडून जातात. त्यामुळे नंतरचा ती जी काय म्हणतो त्याला उत्कंठा असते ते जे प्रेम असतं ते जे काही असेल तर ते आधीच झालेलं असतं. त्याच्यामुळे लग्न करण्याची गरज उरत नाही. लिव्ह इन रिलेशनशिप पण चालू आहे. तुम्ही दोघे एकत्र राहिला सेक्स काय झालं तुम्हाला वाटतं पण ते बरोबर नाही, अयोग्य आहे. म्हणजे मोठे सद्गुरूंसारखे पण त्याच्या विरुद्ध आहेत लिव्ह इनच्या.
आत्ताची हल्लीची मुलं लिव्ह इनला जास्त प्रेफरन्स देतात. म्हणजे तिथे पण जबाबदारीचं एक आहेच, जबाबदारी नाही आहे, पटलं तर आपण राहूया, नंतर ते लग्नाचं डिसिजन घेतात. 2-3 वर्ष राहून एकत्र पटतं की नाही बघतात, एकमेकांना टेस्ट करतात आणि नंतर ते लग्नाचा विचार घेतात. हा देखील एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलं होऊ न देणं हा पुढचा भाग आहे त्यातला. पण त्याच्यात पण मी म्हणते ना, चाइल्डहूड एक्सपिरियन्स काय असतं, जर लहानपणापासून आईबाबा मजेत आहेत, भांडत नाही आहेत, आमचे लाड करता आहेत, हे सगळं बघितलं तर लग्नाबद्दल उत्कंठा वाढते, लग्न करावंसं वाटतं. माझ्याकडे असे येत आहेत कपल्स ज्यांनी फक्त भांडण आणि भानगड, लग्न आईबाबा एकत्र आले की नुसतं मारामारी, हाणामाऱ्या, त्यामुळे लग्न तर नाहीच करायचं, हे लहानपणापासून तो विचार, मी ती भीती मनात ती बसलेली भीती वाटते असते. की लग्न म्हणजे काय, शी युजलेस. त्यामुळे मग त्यातनं हे वाटा फुटतात आपल्या भावना पूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे. पण जबाबदारी नाही. किंवा एखादा वडील दारू पिऊन खूप पिटून मारत असतो, कमवत नसतो, त्याचाही राग असतो की लग्न करून मिळालं काय माझ्या आईला. म्हणजे आताची जी काही मुलं विचार करतात आपल्याला मूल नको होऊ द्यायला, तर त्यामागे देखील ही मानसिकता असू शकते. त्यांनी आलेले अनुभव. त्यांना आलेला अनुभव आणि बेसिकली जबाबदारी नको. कारण एक जीव जगात आणून त्याला मोठं करणं ही खूप मोठी लाँग टर्मची जबाबदारी आहे. मी म्हटलं तसं आजी झालं तरी आपण अडकलेलो असतो. तेवढी तयारी नसली तर करू नये, कारण मुलांना प्रेम लागतं. 50 वर्षाच्या मुलाला आईचं प्रेम लागतं. ती जर तयारी नसली, वडिलांचा आधार लागतो, ती तयारी नसली तर मूल न झालेलं बरं. अनहेल्दी समाजात एक तुम्हाला नागरिक देण्यापेक्षा मग मूल न झालेलं चांगलं. पण विचाराल ते हेल्दी आहे का, नाही, ते हेल्दी नाही. संसार लग्नामध्ये आपल्याला मूल होणं हे गरजेचं आहे. इवन सॅटिस्फाईड पण वाटतं आपल्याला. मॅम, तुम्ही आता मगाशी म्हणालात की लग्न म्हणजे सेक्स आधी झाल्यामुळे लग्नात नंतर इंटरेस्ट नसतो मुलांना लग्न करण्यामध्ये. हां, म्हणजे बरोबर आहे ह्या जरूर गोष्टी. नसते ना आता. पण आता आपण बऱ्याच वेळा वाचलेलं आहे, बरेच असे सर्वे पण पुढे आलेले आहेत की टेन्शन्स आणि स्ट्रेस ह्यामुळे आता लग्नानंतर पण सेक्स लाईफ अनेकांचं जवळजवळ संपलेलं आहे. तर हा कसा इम्पॅक्ट होतोय? म्हणजे एकतर सतत लॅपटॉपचा वापर आणि एन्झायटी बघितलं ना समाजात सगळ्यांना एन्झायटी आहे. म्हणजे हे मी लूज स्टेटमेंट नाही करत आहे. एव्हरीबडी 10% 15% सगळ्यांना भीती आहे, एन्झायटी आहे की आता पुढे काय होणार आहे, माझं काय होईल, नोकरीचं काय होईल, बायको आली तर काय होईल. माझ्याकडे प्री मॅरेज काउन्सिलिंगला किती जण येतात आणि तिथून लग्न कॅन्सल पण करून टाकतात. हां, त्यामुळे हल्ली एन्झायटी वाढलेली आहे. जरुरीपेक्षा जास्त पुढचा विचार करतात. जे झालेलंच नाही आहे त्याची भीती आज घेऊन बसतात. त्यामुळे मग लग्नाचं नको वाटतं, ते नको बाबा, ह्याचं वाईट झालं, त्याचं वाईट झालं, मला नाही करायचं. त्या भीती. पण आपल्या आजूबाजूला अनेक अशा घटना पण घडत आहेत की आपण जे बघतोय, जे फॅक्ट्स आहेत की ते बघून पण त्याचा पण परिणाम होतोय की आपण बघतो की नवरा बायको फिरायला, आपण अनेक उदाहरणं गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेत, घटना बघितलेल्या आहेत की मग थर्ड पर्सनची एंट्री होते आणि मग काय मर्डर होतात, बायका नवऱ्यांचे मर्डर करतात, नवरे बायकांचे मर्डर करतात. म्हणजे समाजामध्ये इतकं हे भीतीदायक वातावरण असल्यानेच हल्लीची मुलं लग्न करण्याचं डेअरिंग करत नाही. पण मगाशी तू म्हटलंस ना की बऱ्याच जणांना सेक्सचा पण प्रॉब्लेम आहे. तो सेक्सचा प्रॉब्लेम कळल्यानंतर लग्न व्हायच्या आधी त्यांनी आपल्या पार्टनरला हे सांगावं, ट्रीटमेंट करून घ्यावी. सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. अशा वेळी काउन्सलिंग आणि थेरपीची कशी मदत होते कपल्सला? प्रत्येकाला फक्त कंट्रोल करायला शिकवते आधी मी. तुम्ही मॅरिड आहात आणि लग्न ही संस्था आहे. त्या संस्थेमध्ये जसं तुम्ही जी अपेक्षा आहे तसंच वागलं पाहिजे. शाळेत जाताना तुम्ही स्कर्ट ब्लाऊज घालून जाता, त्याच्याऐवजी एखाद्या दिवशी पंजाबी ड्रेस घालून शाळेत युनिफॉर्म न चालत. त्याप्रमाणे मॅरेज इज अ इन्स्टिट्यूट जिथे तुम्ही नियमानुसारच वागलं पाहिजे. तुमचा पाऊल जर बाहेर पडलं तर ते परत घरात आणणं खूप गरजेचं आहे आणि ते दुसऱ्या स्पाऊसने ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे. माझा नवरा जर बाहेर जाऊन कुठेतरी जाऊन आला, मला नको असलं तर मग डिवोर्स होतो. अगेन डिवोर्स होऊन मी कोणालाही सुखी बघितलेलं नाही. भांडतात डिवोर्स, पण डिवोर्स झाल्यानंतर सुखी मी खूप कमी लोक बघितले. म्हणजे उदाहरण काहीतरी एखादं देऊ शकतं? मग ती रुखरुख असते, अरे मग काय हे असं व्हायचं होतं, मग माझ्याच आयुष्यात काय झालं, हे मी असं केलं असतं तर. पण हे थॉट्स आधी यायला पाहिजे होते ना. जे आपण नाचतोय, मला डिवोर्स हवा आहे, तू नको आहेस, तू डिवोर्स हवा आहे,
तेव्हा विचार करायला पाहिजे होतं. पण आय हॅव नेवर सीन एनीबडी हू इज हॅपी आफ्टर डिवोर्स. तुमच्या अशा काही केसेस आलेल्या आहेत की आता डिवोर्स घेतल्यानंतर पण काहीतरी डिप्रेशन आलेलं आहे, अशा केसेस? हो ना, 100%. म्हणजे डिवोर्स हवा डिवोर्स म्हणून हवा किती झालं 1.5 वर्षांनी, आणि मग हे असं नको व्हायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी मी हे असं केलं असतं तर, तिने हे जर ऐकलं असतं तर, हे तेव्हाच काउन्सिलिंग करून सोडवण्याचा प्रश्न होता, मुद्दा होता. आणि आपल्याकडे डिवोर्सच्या वेळेलाही काउन्सिलिंग करतात, पण ते किती डीप असतं मला माहिती नाही आहे. ओके. त्यामुळे मग अशा नंतर थेरपी घेऊन देखील थेरपी घेतात, डिप्रेशन येतं एकटेपणा किंवा 100%. एकटेपणाने हे माझ्याच आयुष्यात का झालं इथपासून त्यांच्या डोक्यात विचार येतात. म्हणजे हा पण एक रिलेशनशिपमधला हा पण एक मोठासा टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे आपण म्हणतोय की डिवोर्स घेण्याचं प्रमाण वाढलं तरुण मुलं, आणि आता तर 50-60 नंतर पण घेतात. मुलं मोठी झालेली आहेत, अशा वेळी महिला फार पुढे येत आहेत डिवोर्स घेण्यासाठी. म्हणजे ते बोलले आपण एकतर आहे ना, हल्ली मुलींची सहनशीलता कमी झाली आहे, पेशन्स पण कमी झालेला आहे. फारसे पुरुष बदललेले नाहीत, पूर्वी होते तसेच आज पण आहेत, पण आता स्त्रियांना त्याची जाणीव झालेली आहे. मला 60व्या वर्षी पण जर नवरा वेडंवाकडं बोलत असला तर त्यांची कॅपॅसिटी मानाने आणि मुलांच्या मदतीने एकटं राहायची होते. मग आता उरलेले 10 वर्ष तरी मी सुखाने राहीन, या भावनेने मोठ्या वयातले, त्याला ग्रे डिवोर्सेस म्हणतात, आणि ते हॅपीली राहतात. हे पण मी बघितलं, 1-2दा येतील काउन्सिलिंगला, पण देन दे आर हॅपी अबाउट इट, की सुटका झाली माझी. म्हणजे ही देखील भावना महिलांची ही आहे पण भावना त्याच्यामध्ये. आहे, कारण आता भावना व्यक्त करायला शिकल्यात बायका. पुरुष घेतात का एवढा उशिरा वयाने डिवोर्स? पुरुषांचं प्रमाण कमी आहे 50-60 नंतर डिवोर्स घेणं, कारण तोपर्यंत एक तर आपल्या इकडे म्हणजे जे नवरे असतात ते वयापेक्षा मोठे असतात, त्यामुळे ते ऑलरेडी त्यांना फिजिकल काहीतरी इश्यूज, सो ते म्हणजे त्यांना नीड असते पार्टनर, ती काळजी घेणारी असते, आणि त्यावेळी हा गोंधळ होतो पण फार. मग तेव्हा बायकोला नीट वागवायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. ती बायको का 60व्या वर्षी चालली आहे काय, त्या वयात उलट एकत्र राहणं बरं असतं, कोणीतरी आहे शेजारी, ही भावना. पण अशी का वेळ यावी की तिने तुला सोडूनच निघून गेली. ती आपलंही वागणं पुरुषांनी सांभाळून वागावं, हे देखील याच्यामध्ये गरजेचंच महत्त्वाचं आहे आहे. ना. म्हणजे वाघ म्हातारा झाला, पण त्यांनी तरुण असताना जी नखं मारली आहेत, जे डरकाळ्या मारल्या आहेत, त्याचे परिणाम मग भोगायचे असतात. मग ते उतार वयामध्ये ते उत्तर वयात बायका हल्ली स्ट्रॉंग झाल्यात, नाही हल्ली. आणि मुलं पण साथ देतात की आई तू नको राहूस रडत, तू निघ, आम्ही तुला मदत करू. मला एक विचारायचं होतं मॅम, की आता ठीक आहे 50-60 नंतर डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. देशामध्ये पुणे हे पहिली सिटी आहे डिवोर्स घेण्यामध्ये. म्हणजे हा एक सर्वे आहे, पुण्यात सगळ्यात जास्त डिवोर्स होत आहेत. म्हणजे फार धक्कादायक आहे खरं या गोष्टी. तर दुसरीकडे मग डिवोर्स झालेल्या, म्हणजे डिवोर्स म्हणा किंवा एखादा पॅरेंट्स, एखादा पार्टनर गेलेला असेल, निधन झालं असेल, तर त्यांचं लग्न लावून देण्यामध्ये देखील पालकांचं मुलं पुढाकार घेत आहेत. हो ना, कुठेतरी त्यांना जबाबदारी पण नको असते ना आईबाबांची, की तुला पार्टनर मिळाला, तुम्ही दोघे सुखाने राहा, मला राहू देत सुखाने. ही म्हणजे पण हे भावना आहे की असते. आपली आई म्हणजे आई वडील त्यावेळी जगले नाही, किंवा 60व्या वर्षी आईने एकटं का राहावं. ही देखील एक जबाबदारी पण भावना आहे. शेअर होते, आणखी आईला पण कंपनी मिळते ना. म्हणजे हा एक बदल, समाज बदलतोय, समाज मुलांचा नक्की बदलतोय, दृष्टिकोन बदलतोय. नक्की बदलतोय. याच्यामध्ये काउन्सलर जे असतात, ज्यावेळी अशा केसेस तुमच्याकडे येतात उतार वयामध्ये, मला तर डिवोर्स घेते, तुमच्याकडे येत असतील, तरी काय करू या विवंचनेत महिला असतात, सोडायचं की काय मग, कारण एवढ्या वर्षाचा संसार आहे, तसा लगेचच काही सोडला जाणार नाही आहे. तुम्ही काउन्सलर म्हणून त्यांना काय सल्ला देता? डिवोर्स घ्या म्हणून सल्ला देतात की आता काय डिवोर्स घेताय? थोडं नाही, असं मानसिक काय? जर तुम्हाला त्रास होतोय, डोकं हलतंय तुमचं, सहनशीलता कमी होते वय वाढतं तसं, तर मग खुशाल घ्या, वेगळे व्हा, आणि चांगल्या प्रकारे व्हा. म्हणजे वेडंवाकडं घाणेरडं बोलून, भांडण करून, डोंट मेक डिवोर्स अगली. तुझं माझं पटत नाही, तू खूप त्रास दिला, मला आता सहन होत नाही, बाय बाय, असं सरळ करावं. डोंट मेक इट अगली. मी प्रत्येकाला सांगते डिवोर्स घेताना, उद्या भेटला तर हाय हॅलो तू कशी आहे एवढं तरी बोलणं ठेवा. पण आपण माणसं ते ऐकत नाहीत, पार टोकाचं वागतो, गरज नसते खरं त्याची. म्हणजे एकमेकांना उद्ध्वस्त करूनच वेगळं उद्ध्वस्त होतं. करण्यापेक्षा नाही पटत आहे ना, मला त्रास होतो ना, नाही नको ना राहूया, इतकं सिम्पल आहे. पण ते रिजेक्शनचा त्रास होतो. त्यामुळे पण मी तर सांगते, तुम्ही जर तुमची कॅपॅसिटी असली, घर राहायला आहे, तर तुम्ही, किंवा घराचं भाडं भरण्यासारखं असलं तर गो अहेड.
मॅडम तुम्ही आपण रिलेशनशिप सगळ्याच टाईपच्या रिलेशनशिपवरती बोलतोय, अगदी डिंकपासून ते आता आपण 50 ते 60 नंतरच्या ग्रे डिवोर्सपर्यंत आलेलो आहोत. या सगळ्या याच्यामध्ये नातेसंबंध जे आहेत त्यांच्या व्याख्या बदलल्या आहेत. संवेदनाच वेगवेगळ्या आता व्यावहारिक झालेल्या आहेत. सगळीकडे व्यवहार आलेला आहे. व्यवहार आणि स्वार्थ. म्हणजे मला तुझा उपयोग नाही आहे ना, मग आता ठीक आहे ना, तू गेलीस तरी चालतं, इथपर्यंत लोक पोचलेले आहेत. नाही तर ग्रे व्हायला, डिवोर्स व्हायची गरज नाही आहे. त्या वयापर्यंत ज्या बाईने मुलं मोठी केली, संसार केला, तुझं ऑफिसचं टाईम सांभाळलं, सगळं केलं, आता तिने जाताना आपण नक्की पुरुषाने म्हटलं पाहिजे, इनफ मदत ठेवूया, तू जाऊ नकोस, तू आता विश्रांती घे. पण ते होत नाही. मी म्हटलं ना, रिलेशन्स बिकम अगली, ज्याची गरज नसते, पण मनुष्य तेच करतो शेवटी. मी प्रत्येकाला सांगते, मेडिटेशन आणि व्यायाम. मेडिटेशन कसं याच्यावरती वर्क करतं? म्हणजे मेडिटेशन तुमचं मन शांत करतं, तुम्हाला माइंडफुल करतं. मी हे बोलावं का नाही, आत्ता गरज नाही आहे, शांत राहू शकतो आपण जर मेडिटेशन केलं. म्हणजे कुठे बोलावं, कुठे थांबावं, हे कसं कळतं. वागावं हे कळतं आपल्याला. माइंडफुलनेस येतो आपल्यामध्ये, कंट्रोल येतो. मला आता 4 शिव्या देवाशा वाटत आहेत, पण मी नाही देऊ शकत, मी आई आहे, मी आजी आहे, हे भान येतं. उघडलं तोंड की शिव्या दिल्या हे नॉर्मल आहे, बरोबर आहे. आणि आपण कुत्र्यांसारखे भुंकू नाही शकत. आपल्याला तो दॅट आयडिया की आपण वडील माणूस आहोत, मोठे आहोत, आत्ता हिने बोललं तरी आपण गप्प बसलं पाहिजे, त्याची जाणीव होते. माइंडफुलनेस इज व्हेरी हेल्पफुल. मन शांत राहतं, त्यामुळे बराचसा भांडणाचा भाग किंवा उद्वेग किंवा अननेसेसरी एन्झायटी 100% कमी होते. माझ्याकडे आता एक पॉलिटिशियन येतो आहे, त्याने गोळी चालू होती, त्याला मी म्हटलं मेडिटेशन केलं नाही, चालायला व्यायाम केला नाही तर येऊ नकोस. तर त्यांनी मेडिटेशन करतो, एन्झायटीची गोळी बंद आहे. आणि त्याने मला सांगितलं की तुमच्याकडे आल्यापासून मी मेडिटेशन करतो आहे तर मी बरं आहे. आणि मी वेगवेगळ्या प्रकारची यूट्यूबवरूनच पण मी पाठवते आणि त्याचा परिणाम मी स्वतःलाही मलाही माहिती आहे. मेडिटेशन हेल्प्स काम्स युअर माइंड. मॅम जाता आता शेवटचा प्रश्न. रिलेशनशिपवरती आपण बोलताना एक गोष्ट मला म्हणजे असं मला बोलताना एक जाणवली आहे खूप, की रिलेशनशिप जर टिकवायची असेल तर ती तडजोडीमधून किंवा एकमेकांना ॲडजस्ट करून आपल्याला ती टिकवावी लागते. म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही आपल्या होणाऱ्या पार्टनरबरोबर कुठल्या चर्चा करा, काय सांगाल? बेसिकली मी सांगते, 6-7 वेळा जरी अरेंज मॅरेजमध्ये भेटलात तरीही नाही म्हणायची तयारी ठेवायची, ॲक्सेप्ट करायची तयारी ठेवायची. जमलं तर प्री मॅरेज काउन्सिलिंग करून घ्यायचं. कारण बऱ्याचदा हल्लीच्या काळी चाळीत राहणारी लोकं फ्लॅट घेतात आईसाठी. EMI ती मुलगी भरत असते, त्यामुळे तिच्या पगारातला अर्धी रक्कम EMIमध्येच. हे एकमेकांना सांगणं, कळवणं गरजेचं असतं की मला या गोष्टी जमत नाहीत. हे सगळं काउन्सिलिंगच्या थ्रू एकमेकांची ट्रान्सपरन्सी वाढते. कारण बऱ्याचदा हा विषय आमच्या डोक्यातच आला नाही, असे पण येतात की लग्नाआधी आम्ही भेटलो पण हा विषय आमचा म्हणजे बोलण्यात आलाच नाही. पण हे काउन्सिलरकडे गेलो, प्री मॅरेज काउन्सिलिंग करावं. जमलं तर दोन्हीकडच्या आयांना न्यावं. कारण आई हा मोठा प्रकार असतो, इंटरफिअर करतात किंवा सासू नीट वागत नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर काउन्सिलिंग केलं ना तर हा मार्ग लग्नाचा सुखाचा जातो. मॅम तुम्ही वेळात वेळ काढून आलायत आणि रिलेशनशिपबरोबरच तुम्ही जो तरुणांना हा जो संदेश दिला आहे तो नक्कीच मला वाटतं सगळ्यांसाठीच मार्गदर्शन ठरणार आहे. तुम्ही आज इकडे आलात आणि तुमचं बहुमूल्य असा वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.